शिवानी लकडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत। काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून देशात बराच वाद सुरू झालाय। भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलनही केलं। त्याच दरम्यान शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। जो राहुल गांधींची जीप छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देणार असं वक्तव्य गायकवाड यांनी केलं। त्यानंतरही बराच गदारोळ झाला। मात्र हे कमी की काय म्हणून आता भाजप खासदाराची जीभ घसरली। राहुल गांधींची जीभ छाटू नये, त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे असं वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलंय। नाही, जीभ छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे, परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे। आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। कारण काय, हे जिभेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे। ते राहुल गांधी असो, की तो ज्ञानेश महाराव असो, की तो श्याम मानव असो, की या भारतामधल्या बहुजन समाजाला, या भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात, त्यांच्या भावना दुखावतात, त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे। आणि म्हणून जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे। मात्र या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केलाय। अनिल बोंडे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं यशोमती ठाकूर म्हणाल्यात। यासोबतच देवेंद्र फडणवीस दंगल घडवण्यासाठी अनिल बोंडे यांना असं करायला लावतात असा आरोप देखील त्यांनी केलाय। तुमची मागणी आहे आणि किती वेळा कधीपर्यंत बसते राहणार? बघा, खाली करा, खाली। एक वायफळ माणूस भाजपने त्याला खासदार केलेला आहे। त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं असतं नेहमी की माझ्या अंगात काही बळ नाही, दुसऱ्याला चिमटा काढतो आणि पळतो। त्या राज्यसभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण राहुल गांधी आमचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे। त्या महाराष्ट्रामध्ये नेहमी सलोखा राहिलेला आहे। मागच्या 4 वर्षापासून ते डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या 4 वर्षापासून त्यांचं, मला असं वाटतं। आणि दुसरा मला डाऊट असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात। त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आमचा सरळ प्रश्न असा आहे, असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं, त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का? थोडा वेळ लावला असता का? आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहोत। लागोलागली 1 दिवस लावतात, 2 दिवस लावतात। अटकेची मागणी तुम्ही सोबत केलेली आहे। गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे, पण गुन्हा तर दाखल झाला पाहिजे पहिले। हे लोक बघायला पण तयार नाही आहे, त्याला ऐकू नाही येत काय? पोलीस यंत्रणा भ्रष्ट हे झाली काय? काय म्हणते, बहिरी झाली काय? गृहमंत्र्याचा दबाव पोलिसांवर असं तुमचं म्हणणं असेलच ना। आदरणीय देवेंद्रजी फेक नॅरेटिव्हचे भाष्याच आहे। फेक नॅरेटिव्ह सातत्याने ते करत असतात। अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे। काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार? तुम्ही निवेदन दिलं त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे पोलिसांचं? तुम्ही आता निवेदन, आम्ही आता इन्क्वायरी करतो म्हणतात। तर काय पोलिसांना काय अजून कळलेलंच नाही आहे? सायबर यंत्रणा नाही आहे काय? मारे एवढे सभागृहामध्ये एवढे आकात तांडव करून आम्ही हे केलं, टेक्नॉलॉजी असं काय? काहीच तर नाही हो। त्यांचाच माणूस, त्यांचाच खासदार, त्यांनी इथं मागच्या वेळेला जातीय दंगल फैलवली म्हणून त्याला खासदारकी देण्यात आली, आणि आज तो हाच गोंधळ घालून राहिलेला आहे। ताई, तुम्ही गुटख्याच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे, पण सर्रास जिल्ह्यात गुटखा। या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय। त्यामुळे शिंदेच्या आमदारानंतर आता भाजप नेत्याच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। पाहत रहा पुणे प्राईम न्यूज। धन्यवाद।